हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. तर रोज सकाळी मी सर्वात अगोदर माझ्या लोलोला आधी खाऊ देते आणि मग म्हणजे सकाळची सुरुवात करते की नंतर मी दिवसभरात विसरू शकते. सो त्यानंतर ही आहे माझी तुळस, जिला आत्ताच नवीन नवीन मंजुळा आल्या आहेत. तर रोज सकाळी आधी मी तिलाही बघते. आज टिफिनसाठी मी फरसबी बटाटाची भाजी बनवली होती आणि त्यानंतर तसेच दररोजप्रमाणे मी आजही एक्सरसाइज करायचं ठरवलेलं आणि फायनली मी ते करू शकले. कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये असल्यामुळे थोडीही बॉडीची हालचाल होत नसल्याने मी ठरवले की 45 मिनिट्स का होईना दिवसातले मी वर्कआउटसाठी देणार आणि त्यासाठी मी सकाळी लवकर उठते सो दॅट लंच पॅकअप करून मी स्वतःसाठी वेळ देऊ शकते. तर सर्वांनी थोडी का होईना एक्सरसाइज करावी. आय एम सो प्राऊड ऑफ माय सेल्फ बिकॉज जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा मी 5 सूर्यनमस्कार सुद्धा करू शकत नव्हते आणि आज मी 12 करू शकले. त्यानंतर आलूचा पराठा खाल्ला आणि मम्मी पप्पांना बाय केलं. ते निघाले होते ऑफिससाठी. सो घरातली सगळी कामं आवरायला घेतली कारण की मला थोडासा आराम हवा होता म्हणून मी छोटासा नॅप घेतला. सकाळी 6 वाजता उठले होते तर मी थोडासा 1 तासाचा का होईना पण झोपते. त्यानंतर अंघोळ केली, फ्रेश झाले आणि मेक शुअर की तुम्ही सुद्धा मॉइश्चरायझर लावाल कारण की मॉइश्चरायझर लावलं की आता थंडी फारच वाढत चालली आहे. दिवसभर खूप ऊन असतं त्याच्यामुळे झाडांना पाणी दिलं आणि रात्रीची एकदम एक्स्ट्रीम थंडी असते. ते क्लायमेट इज नॉट सो गुड पण खूप छान वाटतं थंडीमध्ये. सो इट्स 12:30 आणि आता मी लॉग इन केलं आहे. सो आम्ही एकत्र लंच करायला बसलो. चपाती, भाजी आणि कढी बनवली होती मम्मींनी आणि त्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात केली. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि माझ्या विंडोमधून जी सिनरी दिसते, वाव, सनसेट खूप छान दिसत होता. तसंच आज गुरुवार असल्यामुळे स्वामींचा वार होता तर दिवाबत्ती केली आणि फायनली इट्स 9:30. इट्स माय लॉग ऑफ टाईम. बाय.